आजी माणूस म्हणून माणसावर प्रेम करायला, आदर करायला शिकवलं। आपल्या जगण्यावर माती, पानं, फुलं, पक्षी, प्राणी सगळ्यावर जीव कसा लावायचा हे शिकवलं। माझी आई माझा आदर्श आहे। राजन, मला वाटलं होतं आईवर असं प्रेम करणारा तू एकटाच आहेस, पण नाही, ही मुलगी पण अगदी तुझ्यासारखीच आहे। माझी आई कुठं बी असली, काय बी करत असली तरी बी तिचं माझ्याकडे बरोबर लक्ष असायचं। मी शिकून मोठं व्हावं यासाठी तिनं दिवस रात एक केलंय। मी जेव्हा जेव्हा आई हा शब्द म्हणतोय किंवा नुसता त्या शब्दाचा विचार बी करतोय की नाही, तरी मनात फक्त एकच भावना येते, आई माझी प्रेम, आई माझी माया, आई माझी आपुलकीची खुशी, आणि आई माझी आपलं रक्षण करणारी, आपल्या समोर उभं असणारी आपली ढाल। माणूस जन्माला आल्यावरती त्याचा पहिला गुरु म्हणजे त्याची आईच असते, आणि तीच त्याची दैवत असते। आईबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे, पण वेळेचं आणि या स्पर्धेची मर्यादा राखता कवी माधव जुलियन यांच्या प्रेम स्वरूप आई ह्या कवितेतील काही ओळी माझ्या लक्षात आहेत, त्या मी तुमच्या समोर बोलतो आणि माझं भाषण थांबवतो। वाटे इथून जावे, तुझ्या पुढे निजावे, नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे, वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वाया हस्तस्पद मंद झोके, हे जन्म तू फिरूनी येईन मी ही पोटी, पोटी ठरो न देवा ही एक आस मोठी। अनिका, एकदा ऐकून तरी घे मी काय म्हणते, प्लीज। दूर व्हा माझ्या नजरेने, दूर व्हा, गेट लॉस्ट। पिंकी चला, ती आता जरा अपसेट आहे ना, उद्या बोल तिच्याशी, ओके? तू ये रे, निघ। सॉरी, गो। अनिका, तू एवढी अपसेट का होतेस? हे बघ, तू तुझा मूड खराब करून घेऊ नकोस, अजून डान्स कॉम्पिटिशन आहे ना, मग ती तुझी बरोबरी करूच शकणार नाही, आणि तिने बरोबरी केली तर खबरदार, खबरदार, असं निगेटिव्ह बोलायचं नाही, तू माझी नातेस, त्यामुळे नकारार्थी तर नाहीच नाही, आणि अजिबात घाबरायचं नाही। आता तू तुझ्या डान्सच्या कॉम्पिटिशनसाठी तयार हो, कळलं? त्या कमळीचं काय करायचं ना ते मी बघून घेईन, चला। कमळी, खूप छान बोललीस बेटा, तुझ्या आईने तुझ्यावर खरंच खूप चांगले संस्कार केलेत। तू जेव्हा बोलत होतीस ना तेव्हा कोणाची तरी आठवण येत होती। खरंच खूप सुंदर केलंस भाषण, तुझ्या भाषणातला अगदी शब्दन शब्द मनात घर करून गेला बघ, डोळे कधी भरून आले कळलंच नाही। आजी, खरं सांगायचं तर मी लय घाबरलेलो बघा, पण मी तुमच्याकडे बघितलं आणि तुम्ही नजरेतनं विश्वास दिला, तो अचानक धाडस आलं माझ्या अंगात। तुझ्या तोंडून आजी ऐकलं की किती गोड वाटतं ग।
कोणाची असते. आता काय नृत्य स्पर्धा ना? होय. हो मग चला तयारीला लागा. ऑल द बेस्ट. मॅम तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. बर. राजू, हा दादा. यांना ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन जा आणि यांना जरा तयार व्हायला मदत कर. मी आलोच. ओके. काय करता इथे? कशाला आलेत? कशाला म्हणजे कमळीचा बी डान्स होणार आहे, तिला बी कापड बदलायची आहेत. ब्रो, आर यू रिअल राईट नाव? ही जागा तुमच्यासारखी गावढळ लोकांसाठी नाहीये. तुम्हाला काय वाटलं तुमच्यासारख्या कॉमन रूम मध्ये मी तयार होईल? हे सगळं मी हायर केलंय. हा मेकअप, हे रूम, हे सगळं माझं आहे. त्यामुळे तू इथून निघ. साबण घेण्याची लायकी नाही आणि माझ्या मेकअप रूम मध्ये आली आहे. निघ. वेट. ठीक आहे, ही लिपस्टिक घे. तशी पण मी फेकणार होती, तुला देऊन सेमच करते. वापरू शकतेस.